विनेश फोगाटचा कुस्तीमधून संन्यास। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र केल्यानंतर विनेश फोगाटचा निर्णय, कुस्तीमधून संन्यास घेतल्याचा निर्णय ट्विटद्वारे जाहीर। दिल्लीत उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि शरद पवारांची बैठक। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा असू शकतात का, यावर चर्चा। सूत्रांची माहिती। आदित्यवर आरोप केलेल्यांसोबत पुन्हा जाणं अशक्य। पक्षचिन्ह चोरला, त्यांच्यासोबत पुन्हा जाणार नाही। भाजपसोबत जाणार का, या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर। पत्रकारांची अनौपचारिक गप्पांमध्ये स्पष्टोक्ती। विधानसभेत या सगळ्यांचा मीच सिनियर, मी 90च्या बॅचचा, शिंदे फडणवीस मागे, मात्र सर्व पुढे निघून गेले। मुख्यमंत्रीपद गेल्याचे अजितदादांकडून खंत व्यक्त। माझा आणि दादांचा रेकॉर्ड कुणीच तोडू शकत नाही। 72 तासांच्या सरकारचा आमचा रेकॉर्ड, देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य। लाडकी बहीण योजनेला पैसे, पण जमिनीच्या मोबदल्यासाठी पैसे नाहीत। पुण्यातील विवादित जमिनीबाबतच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी। विधानसभेनिमित्त अजित पवारांची जनसन्मान यात्रा। 12 जिल्ह्यातील 39 मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील यात्रा। झिरवाळांच्या मतदारसंघातून अजितदादांच्या यात्रेला सुरुवात होणार। उद्धव ठाकरे 10 ऑगस्टला ठाण्यामध्ये सभा घेण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सभेचं आयोजन। देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलले, आंदोलकांच्या नाही। स्वतःला 96 कोळी मराठा समजत असाल तर जनतेच्या बाजूने बोला। अन्यायी फडणवीसांच्या बाजूने बोलणं बंद करा। जरांगेंचा राणेंवर हल्लाबोल। मध्यरात्री गोपनीयता बाळगत पुणे पोलिसांकडून पोर्शे कार अपघाताचं सीन रिक्रिएट। अल्पवयीन आरोपीला देखील घटनास्थळी आणण्यात आलं। बांगलादेशात आज अंतरिम सरकार स्थापन होणार। मोहम्मद युनूस यांचा रात्री 8 वाजता शपथविधी। सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेणार लष्कर प्रमुख वाकर उज इमानांची माहिती। कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पुराचा सांगली जिल्ह्यातील शेतीला फटका। 8,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी। सोलापुरातील उजनी धरण 100% भरलं। परिसरातील शेतकऱ्यांची नदीकाठावरील विद्युत पंप काढण्यासाठी लगबग। म्हाडाकडून मुंबईमध्ये 2030 घरांसाठी सोडत जाहीर। उद्यापासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार। 4 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार। गृहिणींचं बजेट कोलमडण्याची शक्यता। किरकोळ बाजारामध्ये लसणाचे दर 400 रुपये किलोवर। पुणे शहरामध्ये झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ। 4 रुग्णांचा मृत्यू तर एकूण रुग्णसंख्या 73 वर। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राचा आज पाकिस्तानच्या खेळाडूशी अंतिम फेरीचा सामना। नीरजला भालाफेक स्पर्धेत पुन्हा इतिहास रचण्याची संधी।